हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल AI बायोलॉजी. आणि आज आपण डिस्कस करणार आहे लॉजच्या अबाउट. आज आपण इन्फॉर्मेशन घेणार आहे की आज आपण लॉ ऑफ डॉमिनन्स या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करू. तर आतापर्यंत जेवढे भी व्हिडिओ झालेले आहेत किंवा याच्या पहिले या लेक्चर रिलेटेड आपण जो चॅप्टर चालू केला होता स्टेट बोर्डचा, तो होता आपला इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. ठीक आहे, तर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा चॅप्टर होता. तर या चॅप्टर बेसिक पहिला याच्या अगोदरचे जेवढे भी व्हिडिओज झालेले आहेत त्याच्यामध्ये मी टोटली बेसिक डिस्कस केलेलं आहे. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी डेफिनेशन टोटली जे जेनेटिक टर्मिनॉलॉजीज आहेत, जेनेटिक टर्मिनॉलॉजीज त्याच्यामध्ये काय केलेलं आहे एक्सप्लेन केलेलं आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही तो व्हिडिओ पहा. जर तुम्ही नसन पाहिला तर त्याचं काय कारण आहे की आपल्याला लॉजमध्ये त्याची लय जरूरत पडणार आहे. ठीक आहे, तर म्हणून तुम्हाला तो व्हिडिओ पाहणं मस्ट आहे. आणि म्हणजे जेणेकरून काय होणार तुमची की जे बेसिक गोष्टी आहेत जेनेटिकच्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स काय होतील क्लिअर होतील. ठीक आहे, तर बघा आज आपण डिस्कस करणार आहे मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे, काय मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे, तर मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स काय आहे तर बेसिकली हे एक टायटल्स आहे. याच्या अंदर्समध्ये 3 लॉ आहे जे की मेंडलनं 3 लॉ दिले होते. मेंडल्सनं कोणकोणते 3 लॉ दिले होते? लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ठीक आहे, तर याच्या अंडरमध्ये किती लॉ आहेत? 3 लॉ. तर पहिला लॉ काय तुमचा? लॉ ऑफ डॉमिनन्स. काय तुमचा? लॉ ऑफ डॉमिनन्स. ठीक आहे, फर्स्ट लॉ कोणता आहे? मेंडलचा लॉ ऑफ डॉमिनन्स. आणि मेनली हाच आपण या लेक्चरमध्ये काय करणार आहे डिस्कस करणार आहे. पहिले आपण टोटली जेवढे बी मेंडलचे लॉज आहेत ते लॉज काय करणार आहे एका खाली एक लिहून घेऊ पहिले, म्हणजे नंतर माहीत पडेल, म्हणजे आपल्याला बेसिक आयडिया लागून जाईल. सेकंड लॉ जो आहे तो आहे तुमचा लॉ ऑफ सेग्रिगेशन्स. कोणता आहे तुमचा? लॉ ऑफ सेग्रिगेशन्स. LS ऑर मध्ये लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स पण म्हणतात. लॉ ऑफ सेग्रिगेशन. ठीक आहे, काय सेकंड लॉ कोणता आहे तुमचा? लॉ ऑफ सेग्रिगेशन. आणि LS काय म्हणतात? लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स पण असे म्हणतात. ठीक आहे, अनदर जो की थर्ड लॉ आहे मेंडलचा थर्ड लॉ. आणि हाच एक डायहायब्रिड लॉ आहे. बघा डायहायब्रिड क्रॉस आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की थर्ड लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. लॉ ऑफ इंडिपेंडन्स असॉर्टमेंट. ठीक आहे, असॉर्टमेंट. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा मेंडलचा थर्ड लॉ आहे. आणि हा जो लॉ आहे हा लॉ आहे तुमचा डायहायब्रिड क्रॉस आहे. कोणता क्रॉस आहे? डायहायब्रिड क्रॉस. कोणता क्रॉस आहे तुमचा? डायहायब्रिड क्रॉस. आणि हे दोन्ही पण लॉ जे आहेत हे कोणते क्रॉस आहेत तुमचे? मोनोहायब्रिड क्रॉस आहेत. कोणते क्रॉस आहेत? मोनोहायब्रिड क्रॉस. मोनो मीन्स एक होते. काय होते? मोनो मीन्स एक. ऐकून घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या की मोनो मीन्स काय होते? एक होते. एक कॅरेक्टर ज्यावेळेस क्रॉस केला जाईल. किती कॅरेक्टर? एक कॅरेक्टर ज्यावेळेस क्रॉस केला जाईल त्या क्रॉसला आपण मोनोहायब्रिड क्रॉस म्हणतो. आणि मेंडलचे किती लॉज आहेत? 3 लॉज आहे. लॉ ऑफ डॉमिनन्स आहे, लॉ ऑफ सेग्रिगेशन आहे आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. असे 3 लॉ आहे. तर लॉ ऑफ डॉमिनन्स आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन दोन्ही पण काय तुमचे मोनोहायब्रिड क्रॉस आहेत. कोणते क्रॉस आहेत? मोनोहायब्रिड क्रॉस. आणि जो हा दिला लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा जो थर्ड लॉ आहे हा लॉ आहे तुमचा डायहायब्रिड क्रॉसचे रिलेटेड. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये किती कॅरेक्टर क्रॉस केल्या जाईल? 2 कॅरेक्टर क्रॉस केल्या जाईल. डाय म्हणजे काय होते? 2 होते. आणि हायब्रिड म्हणजे ठीक आहे, डाय म्हणजे काय होते? 2. ज्या क्रॉसमध्ये 2 कॅरेक्टर क्रॉस केलेले आहेत त्याला डायहायब्रिड क्रॉस म्हणतात. आणि मोनो म्हणजे काय होते? एक ज्याच्यामध्ये एक कॅरेक्टर क्रॉस केलेलं आहे त्याला मोनोहायब्रिड क्रॉस असे म्हणतात. ठीक आहे, तर बेसिकली हे 3 आहेत. आणि एवढं लक्षात द्या की आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये या बोर्डच्या पेपरमध्ये असो या तुमच्या CET एंट्रन्समध्ये असो या आपल्या नीटमध्ये असो याच्यावर फेवरेट टॉपिक्स आहे. स्टेट बोर्डसाठी तरी फेवरेट टॉपिक्स आहे. याच्यामधून या 3 लॉमधून एक लॉ दरवर्षी किंवा अल्टरनेटिव्ह इयरमध्ये एक्झाममध्ये विचारल्या जाते. अलग लक्षात याच्यामध्ये. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आता आपण डिस्कस करू की लॉ ऑफ डॉमिनन्स. तर आपण काय डिस्कस करणार आहोत या व्हिडिओ लेक्चरमध्ये? मेनली काय म्हटलं होतं की लॉ ऑफ डॉमिनन्स आपल्याला काय करणार आहे? डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर लॉ ऑफ डॉमिनन्स एवढं लक्षात ठेवा की कोणता क्रॉस आहे? मोनोहायब्रिड क्रॉस आहे. कोणता क्रॉस आहे? मोनोहायब्रिड क्रॉस आहे. कोणता क्रॉस आहे? मोनोहायब्रिड क्रॉस. ठीक आहे, तर मोनो म्हणजे काय होते? एक होते. मोनो म्हणजे काय होते? एक. म्हणजे ज्याच्यामध्ये एक कॅरेक्टर क्रॉस केला जाईल तशा क्रॉसला काय म्हणतो आपण? मोनोहायब्रिड क्रॉस असे म्हणतात. ठीक आहे, तर म्हणजे आपला जो लॉ ऑफ डॉमिनन्स आहे तो मोनोहायब्रिड क्रॉस आहे. आता पहिले बघू की लॉ ऑफ डॉमिनन्स याला का म्हणतात? तर त्याचं कारण आहे ज्यावेळेस आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहू तर एक्सप्लेनेशनमध्ये स्टेटमेंट आणि एक्सप्लेनेशन मॅच करून पाहू आपण, तर त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशनचे जे फायनल रिझल्ट आहे ते कम्प्लिटली डॉमिनंट असतात. म्हणून या लॉले लॉ ऑफ डॉमिनन्स पण असे म्हणतात. आणि हा जो लॉ आहे हा मेंडलचा फर्स्ट
फर्स्ट लॉ आहे. कोणता लॉ आहे? फर्स्ट लॉ. ठीक आहे. आता बघा थोडंसं पहिले काय करू आपण, पहिले एक्सप्लेनेशन पाहू, त्यानंतर आपण स्टेटमेंट त्याच्यासोबत मॅच करू. ठीक आहे. तर कॅपिटल टी घेतलं त्यानं, कॅपिटल टी म्हणजे कोणतं प्लांट? टॉल प्लांट. कोणतं प्लांट? टॉल प्लांट. ठीक आहे. त्यानंतर घेतलं त्याने स्मॉल टी म्हणजे स्मॉल टी म्हणजे काय? तुमचं डॉर्फ प्लांट. कोणतं प्लांट? तुमचं डॉर्फ प्लांट. कोणतं प्लांट? तुमचं डॉर्फ म्हणजे ठेंगणं प्लांट. लक्षात येतपर्यंत टॉल म्हणजे उंच प्लांट. आता बघा की याला आयडेंटिफाय करा. याच्या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की याला आयडेंटिफाय करणं कसं आहे की हे काय झालं, त्याचं जेनेटिक कन्स्ट्रक्शन झालं. काय झालं? जेनेटिक कन्स्ट्रक्शन. बघा जेनेटिक कन्स्ट्रक्शनला काय म्हणतो आपण? जीनोटाइप म्हणतो. काय म्हणतो? जीनोटाइप्स. काय म्हणतात? जीनोटाइप्स. आलं लक्षात येतपर्यंत. आणि जो एक्सटर्नल अपीरियन्स राहतात, ज्या गोष्टी आपल्याला डोळ्याने दिसतात, जे कॅरेक्टर आपल्याला डोळ्याने दिसतात, झाड उंच आहे तर ते आपल्याला डोळ्याने दिसतो, ज्याला आपण एक्सटर्नल अपीरियन्स म्हणतात. आणि एक्सटर्नल अपीरियन्सलेस आपण काय म्हटलं होतं? फिनोटाइप म्हटलं होतं. काय म्हटलं होतं आपण? फिनोटाइप्स. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं? काय म्हटलं होतं आपण? फिनोटाइप्स म्हटलं होतं. एक्सटर्नल अपीरन्सला आपण काय म्हटलं होतं? फिनोटाइप. आणि याच्यामध्ये जे की तुमचं जेनेटिक कन्स्ट्रक्शन आहे त्याला काय म्हटलं होतं आपण? जीनोटाइप म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? जीनोटाइप. ठीक आहे. आता बघा की याला काय करणं आहे आपल्याला? सेपरेशन करणं आहे. म्हणजे काय? बेसिकली गॅमेट फॉर्मेशन करणं आहे. तुम्हाला माहिती आहे की मिओसिस थ्रू काय होत असते? गॅमेट फॉर्मेशन होते. बघा हे काय झाले तुमचे गॅमेट फॉर्मेशन. एक आला तुमचा कॅपिटल टी, पुन्हा कॅपिटल टी, पुन्हा इकडे स्मॉल टी आणि स्मॉल टी. ठीक आहे. आपण काय केलं याच्यामध्ये? काहीच केलं नाही. काय केलं आपण? सेपरेशन केलं. कॅपिटल टी इकडे सेपरेट केला, हा पण कॅपिटल टी इकडे सेपरेट केला, त्यानंतर पुन्हा स्मॉल टी इकडे सेपरेट केला, आणि त्यानंतर पुन्हा स्मॉल टी हा काय केला? एका साईडनं सेपरेट केला. काय केलं आपण? सेपरेट. ठीक आहे. आता सेपरेट केल्यानंतर काय झाले की हे झाले तुमचे गॅमेट फॉर्मेशन. काय झाले तुमचे? हे गॅमेट फॉर्मेशन. म्हणून काय म्हणू शकतो आपण त्याला? गॅमेट्स. ठीक आहे. हे काय झाले तुमचे? गॅमेट्स. इथपर्यंत लक्षात आलं काय येतं? ठीक आहे. आता याला क्रॉस करण्याची पद्धत बघा की क्रॉस कशा पद्धतीने केल्या जाते. F1 जनरेशनले इकडला काय? कॅपिटल टी म्हणजे डॉमिनंटचा कॅपिटल टी पहिला नंबर आणि रेसेसिव्हचा स्मॉल टी पहिला नंबर. ठीक आहे. तर काय आला तुमचा? कॅपिटल टी, स्मॉल टी, पुन्हा हेच कॅरेक्टर सेकंड सोबत क्रॉस करणं आहे. कॅपिटल टी, स्मॉल टी, पुन्हा काय आलं तुमचा? कॅपिटल टी, स्मॉल टी, आणि अगेन्स्ट त्यानंतर बघा की हे दोन कॅरेक्टर क्रॉस झाल्यानंतर सेकंड कॅरेक्टर पहिल्यासोबत कॅपिटल टी, स्मॉल टी, आणि पुन्हा कॅपिटल टी, स्मॉल टी. जर तुम्हाला हे नसेल समजलं तर व्हिडिओ पुन्हा पाहून तुम्ही हे समजून घेऊ शकता. पहिलं कॅरेक्टर दोघांसोबत क्रॉस करणं आहे, दुसरं कॅरेक्टर पुन्हा दोघांसोबत क्रॉस करणं आहे. ठीक आहे. तर हे आलेली जी जनरेशन आहे या जनरेशन आपण काय म्हणतो? F1 जनरेशन म्हणतात. कोणती जनरेशन म्हणतात? F1 जनरेशन. आलं लक्षात इथपर्यंत? आता याला फिनोटिपिकली आपल्याला आयडेंटिफाय करणं आहे. हे पहिली जनरेशन तर आली. मेंडलला काय घेतलं होतं की एक कॅरेक्टर, पहिले तर भरपूर कॅरेक्टरवर त्याने स्टडी केला, आणि भरपूर कॅरेक्टरवर स्टडी केल्यानंतर त्याला लक्षात आलं की आपल्याला एक कॅरेक्टर सोबत क्रॉस करणं, एक कॅरेक्टर पाहणं आहे. तर ज्यावेळेस त्याने एक कॅरेक्टर, आता बघा की हे एक कॅरेक्टर आहे, एक कॅरेक्टरवर क्रॉस केलं म्हणजे एक टॉल प्लांट घेतलं होतं, एक डॉर्फ प्लांट, एक उंच प्लांट आणि ठेंगल्या प्लांटमध्ये त्याने काय केली? क्रॉस केली. तर हे जनरेशन द्यायची आली होती. तर हे जनरेशन फिनोटिपिकली आयडेंटिफाय करा. एक कॅरेक्टर काय? डॉमिनंट आहे, रेसेसिव्ह आहे, म्हणजे हे कम्प्लिटली डॉमिनंट आहे. लक्षात येईपर्यंत. तर हा जो आहे हे पण डॉमिनंट आहे, हे पण डॉमिनंट आहे, हे पण डॉमिनंट आणि हे पण डॉमिनंट. याला फिनोटिपिकली आयडेंटिफाय करा. डॉमिनंट म्हणजे कोणतं? फिनोटिपिकली आहे टॉल आहे. हे पण प्लांट कसं निघालं? उंच प्लांट निघालं. हे पण तुमचं टॉल प्लांट निघालं म्हणजे उंच प्लांट निघालं. हे पण तुमचं टॉल प्लांट म्हणजे उंच प्लांट निघालं. आणि हे पण तुमचं टॉल म्हणजे काय निघालं? तुमचं उंच प्लांट निघालं. लक्षात येईपर्यंत. म्हणजे काय झालं की ऑल हेट्रोझायगस टॉल आले. हेट्रोझायगस इथं डिसिमिलर दिसते. हेट्रो म्हणजे मी काय म्हटलं होतं? डिसिमिलर. हेट्रोझायगस काय झाली? ही टॉल झाली. लक्षात येईपर्यंत. म्हणजे पहिली जी टोटल जनरेशन होती हे जनरेशन काय आली होती? कम्प्लिटली डॉमिनंट आली होती. काय आली होती? कम्प्लिटली डॉमिनंट. म्हणूनच या लॉला नाव काय दिलं होतं? लॉ ऑफ डॉमिनन्स म्हटलं होतं. काय होतं? लॉ ऑफ डॉमिनंट. ज्या वेळा पहिल्या जनरेशन मध्ये मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये पहिल्या जनरेशन मध्ये सगळी जे जनरेशन आहे ते डॉमिनंट येते, म्हणूनच त्याला काय म्हणतात? लॉ ऑफ डॉमिनन्स असे म्हणतात. ठीक आहे. आता आपण स्टेटमेंट सोबत याला मॅच करून पाहू की स्टेटमेंट काय म्हणते. बघा काय म्हणतात की व्हेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल विथ वन ऑर मोर सेट ऑफ कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर. काय? वन ऑर मोर सेट ऑफ कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर टू होमोझायगस. आता बघा की हे होमोझायगस कंडिशन आहे, हे पण होमोझायगस कंडिशन आहे. किती होमोझायगस झाली? 2 होमोझायगस कंडिशन मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर काय म्हणले? कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर आर क्रॉस. याच्यामध्ये काय करणं आहे आपल्याला? क्रॉस करणं आहे. हे काय तुमचं लॉचं स्टेटमेंट आहे. लाईन बाय लाईन व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून तुम्हाला अडचण राहणार नाही. ठीक आहे. तर कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर म्हणजे हे जे दोन होमोझायगस आहे त्याच्यामध्ये काय करणं आहे आपल्याला? क्रॉस करणं आहे. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये काय केला? क्रॉस केला. आणि क्रॉस केल्यानंतर काय म्हटलं की द अलिल्स किंवा कॅरेक्टर, द अलिल्स ऑर कॅरेक्टर दॅट अपियर इन F1 जनरेशन. ठीक आहे. तर कॅरेक्टर काय होतात? F1 जनरेशन मध्ये अपियर होतात. तर मग काय म्हटलं की F1 जनरेशन आर डॉमिनंट. काय म्हटलं? F1 जनरेशन आर डॉमिनंट. म्हणजे जे पहिली जनरेशन आहे, काय म्हटलेलं इथं? जे पहिली जनरेशन आहे फर्स्ट F1 जनरेशनचा काय लॉंग फॉर्म होतो? फर्स्ट फायनल जनरेशन
जनरेशन, पहिली जे फायनल जनरेशन आहे त्याला F1 जनरेशन म्हणतात आणि पहिली फायनल जनरेशन कम्प्लिटली काय येणार आहे म्हणते, डॉमिनंट येणार म्हणते. काय म्हणते, डॉमिनंट येणार. ठीक आहे, तर आपण याला क्रॉस केलं आणि क्रॉस केल्यानंतर हे पण डॉमिनंट कॅरेक्टर झालं, हा पण डॉमिनंट कॅरेक्टर झालं. हे म्हणजे चारही जनरेशन ज्या निघाल्या त्या कम्प्लिटली काय झाल्या, डॉमिनंट झाल्या. दोज विच आर डू नॉट अपियर इन द F1 जनरेशन इज रेसेसिव्ह. म्हणजे रेसेसिव्ह कॅरेक्टर पहिल्या जनरेशन मध्ये अपियर होणार नाही. तर कोणता कॅरेक्टर अपियर होणार, तुमचं डॉमिनंट कॅरेक्टर अपियर होणार. म्हणूनच या लॉले काय म्हणतात, लॉ ऑफ डॉमिनन्स असे म्हणतात. लक्षात इथपर्यंत ठीक आहे.